गुंतु माया झाडे गुंतु माया हा मनाला बरेच अभंग आहेत. तुका म्हणे मना सांगतो विचार हा मनाला उपदेश आहे. कारण ज्यांच्या दरबारात आपली शिवाय समर्थांनी कोणाला उपदेश केला? मनाला उपदेश. त्यात आमचे गुरुजी गुरुवरे चंद्रशेखर महाराज सांगत असते की समर्थानं दुष्ट मनाला वेगळाच उपदेश आणि सज्जन मनाला वेगळाच उपदेश. मनाचे दोन प्रकार. मना सज्जना भक्तिपंथी जाणे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. मना एक करी मने मी जाईन पंढरी. कारण बंध आणि मोक्ष मनावर आहे. म्हणून रामदास स्वामी म्हणा तुम्ही सांगा कीर्तन देहा करता का आत्म्या करता? कोणतं सांगा ना कशा करता? आत्म्याला काय काळजी करते? बोध रुपये देणू आत्मा देह तर जडच आहे. मग कीर्तन बंद करायचे का? देह बिघडत नाही आत्मा बिघडत नाही. बिघडायला मन आहे. मन करा रे चला. अजून किती अरे बरेच लोक गेले त्याच्या कोणी काम आलं नाही. आपल्या कोणी काम येणार नाही. हाच अनुताप मनाला बोध करा. कारण मनाला उपदेश केला आणि दुसरा जनाला केला. दुसरा कोणाला केला? जना. आई करे जना तुझ्या स्वयंताच्या पुन्हा. आता या जनाचे चार प्रकार. गुरुवरे बळीराम महाराज नेहमी सांगायचे मला वैकुंठवासी गुरुवरे बळीराम बाबा तळ्यातले आपले नेहमी म्हणायचे काही पामरजन, काही विषयजन, काही जिज्ञासूजन आणि काही मुक्तजन. त्यांची सांगण्याची हातोटी अशी होती. ते पाठ सांगताना म्हणायचे बुवा मी सगळे वडील लोक होते. वैकुंठवासी पंढरनाथ दादा, वैकुंठवासी अंबादास दादा हे मोठमोठे माणसं होते. वयवृद्ध होते आणि त्यात मी लहान होतो. त्यात सगळ्यात मी काय होतो? लहान होतो. मी जवळ राहायचो. ते म्हणायचे चांगले हो. 3 दोषांयुक्त त्याला पामर म्हणायचे. त्यांची हातोटी 2-3 दोष म्हणजे कोण? मल विक्षेप आणि आवरण. 3 दोषांयुक्त तो पामर, 2 दोषांयुक्त तो विषयी, 1 दोषांयुक्त तो जिज्ञासू. ज्याच्याकडे दोषात नाही तो मुक्त. विठ्ठल ज्याच्याकडे दोष नाही त्याला मुक्त म्हणत होते. पण आमचे दादा असं म्हणत होते बंधत नाही तर मुक्त कसं.
बंद निवृत्तच करायला काहीच नाही दुसऱ्या देवाशिवाय, मग बंद कशाचा आला विठाला. मग आता जन चार किती कोटी लोक असू द्या, चार प्रकार, पामर, विषय, जिज्ञासू, मग प्रत्येकाचा उपदेश वेगळा वेगळा. गांजा दारू मत्ती यारो, अक्कल गुण हे कोणाला उपदेश आहे? मुक्ताला. गांजा कोणाला उपदेश आहे? गांजा. रंडीबाजी मत कर यारो, पामराला. अरे कीर्तनकार असल, कथाकार असल आणि रंडीबाजी करीत असेल तर तो पामरच आहे. लोक त्याची पूजा करीत असते पण तो कोणी? पामरच. गणिताला काय? 2 आणि 2 कोणी म्हणू दे, किती होणार ते? मराठ्याने म्हणले काय आणि मुसलमानाने म्हणले काय, किती होणार? तेलंगणा 4.5 होते त्याची. कुठं जाऊ द्या, किती होणार? तसं गणित हे परमार्थ हा गणिताचा आहे. कासरा भर इकडं आणि सवाल भर तिकडं नाही. विठ्ठल दोष म्हणलं की तो पामरच. मला त्याची उन्नता मला त्याची उन्नता निश्चित पाहत नाही. मग त्याला सांगितलं गांजा दारू हा उपदेश पामराचा आहे, विषय त्याच्यापेक्षा चांगला. तो पापाला भेटू. तो म्हणतो नाही रंडीबाजी करायची नाही. मग ही बायको नाशक्या शरीराची वाटली, आपण 100 यज्ञ करू. दिव्य शरीराची बायको करू, जी म्हातारी होत नाही, तिच्या अंगाचा वास येत. वैकुंठवासी साहेब मला सांगायचे, ते म्हणायचे आपल्या बायका कशा आहेत, एखाद्याची बायको तमाखू खाणारी ना असं म्हणायचे. बरोबर आहे मला सांगायचे, एखाद्याची बायको तमाखू खाणारी असावं, तिनं 8 दिवस तोंड धुऊ नये, 9व्या दिवशी तोंड उघडणं, नवरा मरण संगत. नाशक्या शरीराच्या बायका, आपल्या बायका नाशक्या, पण विषय पाप करीत नाही. नाही तसं वागायचं नाही. शास्त्र म्हणेल ते विठ्ठल विठ्ठल. विधी ते पाळीत, विधीने सेवन, 100 यज्ञ करू. रंबा अप्सरा बायका, त्याला सांगितलं विशेष विता इंधने निमाला, हा विषयलोपदेशी. विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, आभराची सावली. आणि आता मुक्त, मुक्तालोपदेशाची काय गरज आहे? काहीच गरज. आपला जिज्ञासू करायला. पामर विषयी जिज्ञासू, तिसरा जिज्ञासू. जिज्ञासू कोणाला म्हणते? की ज्याच्याकडं पाप वासना बी नाही, ज्याच्याकडे चंचलता बी नाही, ज्याचं चित्त स्थिर झालेले, फक्त आवरण दोष आहे, त्याला तळमळे. काय मी उद्धार पावेल,
उद्धार पावेल, काय कृपा करेल ना, कैसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी. आणि असे जे मोक्ष येत त्याला साधू उपदेश करतात. तुकोबर अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही मोक्ष येत ना, तुम्ही विद्यार्थी म्हणून घेता ना, तुम्हाला विद्या शिकायची ना. त्यात कोणती विद्या? ब्रह्मविद्या, राजविद्या, श्रेष्ठ विद्या शिकायची ना, तुम्हाला प्राप्त करून घ्यायची ना. मग आमचा ऐका, साधकाला उपदेश. साधका न करी रे संग, काऊन संग न ग, धरू जाता संग तो साधकानं एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेला साधकाची दशा, उपाधी नसावी अंतर, लोलुप्यता काय निद्रे तेजी नावे, भोजन करावे परिमित संग करू नये. तुकोबारा म्हणतात याची मुळे आला संघाचा कंटाळा, याची आला. आपलं बिघड कशामुळं? असंग संग घडले बरेच प्रमाणे आपला टाइम पतना उधारा संगाचा महिमा, त्याजावे अधमा नको दुष्ट संग, पडे भजनामध्ये भंग, धरू जाता संग तो मग संग करायचा तर संगत संतन की करले, जन्म का सार्थक. म्हणून साधका अशा वाईट माणसाचा आमचे गुरुजी वैकुंठवासी गुरुवरे विठ्ठल बाबा घुले सांगायचे. पांडुरंग महाराजांच्या
रूम मध्ये त्यांचा फोटो आहे पहा. काय अधिकारी लोक होते मला, अधिकारी माणसं. आणि पांडुरंग महाराजावर त्यांचे संस्कार असल्यामुळं मला नाना आता म्हणले, सांगतो महाराज आता भरपूर झालं, आता जे हुशार विद्यार्थी आहेत, जे ज्यांना खरा विद्याभ्यास शिकायचा, त्यांना मी निष्काम सेवा करणार. त्यांची काय करणार? निष्काम सेवा करणार. का म्हणले तसं ते? कारण ते तशा लोकांकडे राहिलेली. कारण आम्ही आमचं भाग्य समजतो. मी मूर्ख आहे, पण आमचे गुरुजी चांगले. गुरुवरे बळीराम महाराज अधिकारी माणसं, गुरुवरे नवले महाराज, अरे हजारो विद्यार्थी तयार केले. काय केले? हजारो. जोगमारांच्या संस्थेतले गुरुवरे तर होते, पण त्या संस्थेला मानणारे लोक भरपूर होते. पण नवले महाराजांची संस्था ही गरिबीतली संस्था होती. कशातली होती? त्यांना 3 एकर जमीन, 3 मुलं, आणि ते म्हणायचे माझे खरे मुलं हे आहेत म्हणायचे. काय म्हणायचे? हे. त्यांचे मित्र होते घाळ, खरे घाळ हे होते. अनुष्ठाने जगा देत बाबाजी नाही म्हणा शिकवले. करोनी सायास तो पगडा नानावर असल्यामुळे त्यांच्या मनात हा भाव निर्माण झाला. काय झाला? हा भाव निर्माण झाला. मला ते आधी म्हणले, महाराज आता भरपूर विद्यार्थी शिकवले, पण माझी अशी इच्छा आहे की जो हुशार, आता राताळ्याला काय बाप बी असे तर जे पूर्व शाळा शिकत नाही, शेती करीत नाही, ते महाराज एवढं हा तुमच्या हाताने कुठं ते म्हणजे संस्थेत म्हणलं काऊन? ते म्हणले शाळा शिकाना शेती करीना. म्हणले मग कीर्तन फिरतन तरी अधिकारी पुरुषाकडे नाना राहिले, आम्ही राहिलो. अधिकारी बोले, मी कशाला सांगितलं, हे अधिकारी लोक होते ना, बोले बा म्हणायचे. मी म्हणलो बुवा संस्थेत राहिल्यामुळं जवळीक होते. मी म्हणलो बुवा तुम्ही म्हणता दुर्जनाचे संग न करी रे संग करू नका, पण दुर्जन सज्जन ओळखायचा कसा? पहा तयाचे बिसाट शब्द. बुवा म्हणले ते आम्हाला बी बॉच म्हणायचे. काय म्हणायचे? बुवा ज्याच्या संगतीत बसल्यानंतर नामस्मरण न करणाऱ्याला नाम घ्या वाटतं. समजा की हा माणूस कसा असला पाहिजे? सज्जन. आणि मी म्हणलो दुर्जन कसा वागायचा? ते म्हणायचे ज्याच्या संगतीत बसल्यावर संन्याशाला लग्न करा वाटतं. कसा असला पाहिजे? चला चला तयाचे हे वेदात सापडायचं नाही, पण त्याला सोडून चला विठाला न करी रे संग राही रे निश्चळ निवांत निवांत. वस्त्राची चिंता करू नको, पोटाची चिंता करू नको, राहण्याची माऊली आमुची पांडुरंग विठ्ठल. राहे रे निश्चळ लागोने. तुला अभ्यास करायचा ना, तुला ब्रह्मज्ञान पाहिजे ना, लागोने दिमळ ममतेचा. हा माझा आहे, तो माझा आहे असं म्हणू. हा दुसऱ्याचा आहे, मी माझे आणि तुझे न तरी टाकी परते ओझे. हे ओझ टाकून दे. लागोने दिमळ ममतेचा. आणि जर तुझी अशी अवस्था झाली तर नावे अद्वैत
की मी पाम ब्रह्म पाहता जमत का? त्याला घासावं लागते, काय करावं लागते? घासावं लागते. गुरु घरी राहावं लागत. उत्तिष्ठित जाग्रत प्राप्य वरांना ओठ जागा हो आणि श्रेष्ठ अशा गुरुकडे जाय. जो गुरु श्रोत्रिय असला पाहिजे, जो गुरु ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि जो गुरु दयाळू असला पाहिजे. तद्विज्ञानार्थम सगुरुमेवापि गच्छेत समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम विठला. शब्द परेच निष्णात. गुरु कसे असले पाहिजे? शब्द परेच निष्णात, ब्रह्मानुभवी असले पाहिजे. शिष्या ते मेळवी ते खरं ब्र. कारण ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मार आमच्यासारखे 5चे 50 आहेत. घरोघरी आव घे. अरे पाण्याचं दूध कुठं बी आहे, पण निरसो कोणाकडे? भेसळीचं दूध. ब्रह्मज्ञानाच्या गप्पा सांगते एकादशीच्या दिवशी कांदे खाते. त्याला म्हणलं तुम्ही महाराज येत राहा, तुम्ही ब्रह्मज्ञान सांगता. ते म्हणजे म्हणून तर कांदा खातो. म्हणलं कस काय? ते म्हणजे सर्वम खलविदम ब्रह्म. कांदा मुळा भाजी उत्तर दिलं पण तिथं सांगायसारखं नाही. अरे जेवण ही व्यावहारिक सत्ता आहे. सर्वम खलविदम ब्रह्म ही परमार्थिक सत्ता आहे. वैकुंठवासी गुरुवारी बळीराम महाराज म्हणायचे साधक बाधक व्यवहार समान सत्यत होतो, विषम सत्यत नाही. एका माणसाला मी म्हणलं तुम्ही स्नान नाही केलं आणि जेवायला बसले. तू म्हणला मूर्ख आहेस का काय? कस काय? मी म्हणलो मी पाणी जे ज्ञान आता उत्तर आमच्याकडे बी असतील ना. मला पोह्याची पंगत होती, त्याच्या पोह्यात भुरकी टाकून दिली. मला पहिला हात घेतला की आग झाली. ते मला चांगले बा पाणी आणा. म्हणलं ज्ञानगंगेचं प्या ना. जमन का? ज्ञानगंगे नाले हे परमार्थिक सत्य झालं. नाही तर जेवण तुमचं व्यावहारिक सत्य. विठ्ठल बळीराम महाराज सांगायचे. ते म्हणायचे रामायणाचा पिक्चर पहिले पिक्चर यायचे ते देवी देगावचे राजे लोक होते. ते पिक्चर आणायचे ते पडद्यावरचे कुठले होते कोण देवी देगावचं म्हणायचे. पिक्चर पडद्यावरले पिक्चर. मग ते रामायणाचा महाभारताचा पिक्चर आहे. पडद्यावरचे रामायणात ती लंका जळायची. लंका जळत होती ना. लंका जळायला पडदा कस काय राहत होता? लंका मला उदाहरण द्यायचे. लंका जळाली, राख पाहिली तुम्ही, कोळशे पाहिले, पडदा कस काय राहिला? कारण तो अग्नी हा प्रतिभाषिक सत्तेतला होता, पडदा हा व्यावहारिक सत्तेतला होता. विठ्ठल मग सर्वम खलविदम ब्रह्म बरोबर आहे बाबा, पण हे परमार्थिक सत्य आहे. भेसळीचं ब्रह्मज्ञान आहे, शुद्ध ब्रह्मज्ञान. पावेल हे खून संत खरं बना. कशाला? न करे रे संग राहे रे निश्चळ. ज्याने संग सोडलेला आहे, जो निश्चळ झालेला आहे आणि ज्याच्या ठिकाणी ममतेचा मळ नाही, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. तुका मने घात रसवैसा आनंद, ब्रह्मानंद. ब्रह्मानंद. आणि हा ब्रह्मानंद कशाने मिळतो?
ज्ञानाने मिळतो. कशानं? ज्ञानाने मिळतो. पण ते ज्ञान एवढं सोपं आहे का? नाही सोपं. म्हणतो इतकं सोपं नाही. आपण गप्पा मारतो, आपल्या व्याख्या पाठ आहेत. माझ्या महाराजाकडे व्याख्या पाठ झालेल्या आहेत. कोणत्या महाराजाकडे? गुरुवर बळीराम महाराजाकडे. संस्थेत जायच्या आधी इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाचे इच्छेस वैराग्य असे म्हणतात. बरोबर आहे की नाही व्याख्या? व्याख्या बरोबर आहे. पण आपल्याकडे काय आहे? अरे गप्पा ब्रह्मलोकाच्या चालल्या, इह लोकातलेच भोग सुटणार. पण ती व्याख्या कशी? हीचे का स्वर्गीचे? अनुकूल भोग सुटले पाहिजे, प्रतिकूल नाही. बायको विरोधात वागली म्हणून सोडून दिली. ती बायको अनुकूल असावं. किती अनुकूल? दुपारा दिवा लावा म्हणलं तिनं लावला पाहिजे. उन्हात वैशाख महिन्यात म्हणा लाव दिवा, तिनं म्हणायचं नाही दुपारा कशाला. तिनं म्हणा तुम्हाला आकल का दुपारा कुठं दिवा अशी नाही. विठ्ठल विठ्ठल. अशा अनुकूल बाईचा अरे चहाचा त्याग होईना, अमृताचा होतो ना. सोपं आहे बोलणं, नव्हे वैराग्य सोपं. मग खरं ब्रह्मज्ञान मला म्हणतात या नावे अद्वैत. या भंगात ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण? न करी रे संग. हा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी. ब्रह्मज्ञानाचं लक्षण काय? अभंगाच्या तिसऱ्या चरणात. कीर्तन करायला अनुभव असावा. मी म्हणायचो बुवा एवढे कीर्तनकार झाले, माणूस घसरून पडलं तर ज्याच्या पायार पडन तो कोणी कीर्तनकार. तरी कीर्तनाच्या तारखी भेटना, तरी तारखी मिळणार ना. आणि मग अनुभव पाहायचे म्हणलं ते म्हणले नसू द्या, पण कीर्तनाला लागत तेवढा असू द्या ना. नसू द्या अनुभव, पण कीर्तनाला ज्ञानेश्वरी गाथा भागवत याचं चिंतन करा. अरे तुमचे हरिपाठ पाठ नाही, तुम्ही म्हणता 61,000 द्या. अवघड नाही. हरिपाठ पाठ नाही, काकडा पाठ नाही. आता मी तर काकडा घेतच नाही, बरं आम्ही खानदानी काकडे काकडेच नाही. तुम्हाला गावाकडे वाटलो नाही. देऊ ना पैसे द्या, तुम्ही तमाशात फिरता ना, मग कीर्तन करा द्या ना, काय बिघडलं. पण ते काय सांगायला हे पाहून द्या ना. ते नुसते गाणेच म्हणाले, तुम्ही म्हणता बॉ एक बॉ दोन्ही बॉ नाही का फटके द्यायच्या कोण ठेवणार. चूक त्यांची नाही मला, त्यांना दोष द्या. आणि आपण त्यांच्यावर जळायचं बी नाही. आता मी दत्ताभाऊवर जळवतो. कोणावर? दत्ताभाऊ. आता मी जळायला त्याचं काय वाकडं होणार आहे? त्याच्या प्रारंभानच होणार. जळून जळून महिला होणार.
खरंय का नाही दत्ता भाऊ का मी दाखवा कोणी कोणावर जळायचं नाही त्याचं ते प्रारब्ध आहे आपण त्याच्यावर जळायचं नाही ते 61 घेऊ पास पण आपला उद्देश की तुम्ही 61 द्या 51 द्या 52 द्या काय द्यायचे तर द्या तुमचं वावर त्याच्या नावचं करा माया कोणतं खरं आहे का काय का विठ्ठल आता एका मिनिटात खरं सांगतो मी तुम्हाला ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा हे याच्या इतकं खरं जगात काहीच नाही सगळ्या कोटी ग्रंथाचं सार सगळ्या कीर्तना प्रवचनाचं सार हेच आहे काय ब्रह्म सत्य आहे जग मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूपी आणि याचा ज्याला अनुभव आला या नाव अद्वैत हे ब्रह्मज्ञान विठ्ठल अरे एक इंद्रिय आपल्याला आवरण एकाचही मज न घडे दमन पांगुळ झालो देवा ज्या मनाच्या बैसलो दयावरी सैराट ते जा विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात एक इंद्रिय आवरत नाही आपल्याला बोलणं सोपं आहे महाराज अवघी नेमून आणि मन तर कळत आपल्याला असं वागू नये कळत नाही का कळत पण काय करू मन दारू करायला तरी झाली निश्चिती दाई धावा गेला मला इंद्रियाचे समाधान त्यांचं म्हणणं आहे जर देव सापडला काय सापडला देव हरी आला हाता चिंता आणि ती निश्चिंती निश्चिंती म्हणजे निश्चिती नाही निश्चिंती आता निश्चिंतीने निश्चिंती ती सापडला हाती मग देव हाती आला म्हणजे देवाचं अपरोक्षत्वानं ज्ञान झालं देवाचं स्वरूप कळलं तर मग नाही धावा घेत विठ्ठल पण ते ज्ञान होण्याकरता इंद्रिय ताब्यात पाहिजे ना आहेत का ताब्यात आपल्या एकच बैसलो दयावरी सैराट मग खरं ब्रह्मज्ञान झाल्याचं लक्षण काय इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्प आपल्याकडे वासना नाही का कोणती लोक वासना का देह वासना कोणती वासना आहे सापडायला हाती म्हणलंच ना तुम्ही आपल्याकडे लोक वासना आहे आता आम्ही तुम्हाला हसत होतो की तुम्ही म्हणले पाहिजे कीर्तन चांगलं झालं पाहिजे ते मारुतीरायला आवडून नाही तर ना आवडू काय घेणे त्याच्यावर लोक खुश झाले पाहिजे नाही खुश झाले लोक म्हणते ना किंवा दसकाटे आपल्याला लगेच पुढतील म्हणून आम्ही लोक खुश करावं का देव खुश करावं पण आम्ही कोणाला खुश करतो काऊन लोक वासना कोणती वासना आहे लोक वासना आता मी फेटा आरशात पाहून बांधला असा बांधला कीर्तन करता याचं नाही का फेटा बांधण्यात एक माणूस म्हणला तुम्ही फेटा आरशात बांधून का म्हणलं मला कीर्तन जमून तर ना जमू फेटा तरी जमा मग फेटा आरशात पाहून बांधला ही कोणती वासना आहे देह वासना असे जाऊ बऱ्याच वासना आहे अशा शास्त्र वासना शास्त्र वाचनाची तुम्ही माझ्या घरी या असे ग्रंथ आहेत महाराज भरपूर ग्रंथ आहेत तुम्ही कधी ऐकले नाही ते असे आणि माझ्या हरिपाठ बी पाठ आणि ग्रंथ किती येतं कोणती वासना आहे शास्त्र वासना आता शास्त्र वाचनात पोटभेद आहे संग्रह वासना कोणती वासना नुसते ग्रंथच घेत बसला वाचलं कोणीच एक ग्रंथ संग्रह वासना काही काही अर्थ पाठ वाचना मुल्लेबा म्हणायची गाथा पाठ केला की ज्ञानेश्वरी पाठ करतो ज्ञानेश्वरी पाठ केली भागवत पाठ करतो पाठ करता करता मेला एकच म्हणून घेतलं ते म्हणायचे बाबा ग्रंथ पाहू तरी हा विषय नाही पाठ करू नये पाठ करा बहुत केले पाठांतर
तर केले पाठांतर पाठ करू नये का करा बरोबर आहे ते प्रमाण पाठांतर करा पण त्याचा अर्थाच्या गाभाऱ्या शिरा पाठ केलं पण अर्थाच्या गाभाऱ्या शिरला नाही तर त्याला आनंद मिळत नाही विठ्ठला अर्थाविन पोथी आपलं चिंतन चाललं वासना आहे खरा ब्रह्मज्ञानी कोण इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पाहीवरी ब्रह्मरस गोडी शेवटचं प्रमाणात आहे तयासी फावली वासना निमाली समूळ ज्याची विठ्ठला हे ब्रह्मज्ञानाचं लक्षण आहे आणि असं ब्रह्मज्ञान ज्याला झालं त्याला लाभ काय अभंगाच्या तुका मनन जाणीव अंतराळा त्याला लाभ काय महाराज म्हणतात तुका म्हणे जाणीव अंतरा अंतर्या थारा त्याच्या अंतरात आनंदाचा सगळा आनंदच आनंदो रे मी देह हे तर वाटतच नाही ही नेहमी मी ब्रह्म आहे हे बी वाटत नाही काय वाटत नाही जाणीव नेणीव भगवंती नाही जाणीव नेणे ओझे जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दुरी आपण मस्ती कर वर्त तसे धन्य जगी तोची तो जगात धन्य तो खरा ज्ञानी आणि त्याला लाभ अंतर्या थारा आणि कोणत्या आनंदाचा विषयानंदाचा नाही ब्रह्मानंदाचा कोणाचा ब्रह्मानंद त्याला ब्रह्मानंदे लागली सुखे शिव ब्रह्मानंद अंतर्या थारा आनंदाचा बरेच प्रमाण आहेत या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते विठोबा